ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिवसेना हायजॅक झाल्याची चर्चा आहे। भाजप आमदाराच्या मुलांना शिवसेनेचे एबी फॉर्म वाटलेत। एबी फॉर्म वाटपावरून आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। शिवसेना पदाधिकाऱ्याची राजन साळवेंना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। नगर परिषद निवडणुकी पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिवमध्ये शिवसेनेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळतो। शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवेंना खडसावल्याची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिकून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेनेचे विजय सावतारे यांनी खरं तर एक वादग्रस्त विधान केले। लोकांवर अन्याय केलाच मात्र देवावरही अन्याय केला। शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर अशा शब्दात हल्लाबोल केलाय। महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी एक वादग्रस्त विधान केले। लोकांवर अन्याय केलाच मात्र देवावरही अन्याय केला असा हल्लाबोल शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर केला। 78 कोटीची योजना जेजुरीला काम सुरू झाले। हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही बरं का। लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला। मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा। कधी हे आकडे ऐकलेत का काँग्रेस राष्ट्रवादीचे? नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे। पुण्यात 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे। फलक लावण्यावरून हाणामारी झाल्याची माहिती। दोनही गटांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच माफीनामा देखील समोर आलाय। काशेवाडीमध्ये गेले 3 दिवस झालं जे दूषित वातावरण चालू आहे ते गैरसमजाने आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही, ही गैरसमज झाला होता। यापुढे असा काही प्रकार होणार नाही। गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्माला घेऊन आम्ही काम करू आणि बापूसाहेबांनी जसं सांगितलं की बाबा तिथं 3 नगरसेवकांचा बॅनर त्या ठिकाणी लागला पाहिजे, याची दखल घेऊन आम्ही तिथं बॅनर उद्या लावणार आहे। मी कृपया तमाम सर्व आमच्या प्रभागवासियांना सांगतो की हे काय कृत्य घडलं होतं हे काय परत होणार नाही एवढं सांगतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो। प्रभाग क्रमांक 22 मधून माझी मुलगी मुरनाल बाप्पू कांबळे ही विजयी झाली। हे विजयी झाले असताना पूर्ण आपल्या प्रभागामध्ये तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्याचे कार्यकर्ते लावत होते। ते लावत असताना तिच्या फ्लेक्सला तुषार पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की आमच्या इथं तुम्ही फ्लेक्स लावू नये। तर त्यांनी जे महाराष्ट्र मंडळाजवळ जो कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला होता अभिनंदनाचा, तो सुद्धा त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना दमदाटी करून तो उतरवण्याचा आता प्रयत्न केलाय। त्याची सुद्धा आम्ही कंप्लेंट दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।